नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे स्क्वेअर शेपचा पायनॅपल फ्लेवर केक। तर खूप छान असा हा केक रेडी होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर तुम्ही पाहू शकता 150 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन हा केक स्पॉन्ज मी छान असा गॅसवरती बेक करून घेतलेला आहे आणि याचे आपण आता 3 लेयर्स कट करून घेणार आहोत। तर ज्या कस्टमरने हा केक बनवण्यासाठी सांगितला होता त्याच सोबत मला याचा फोटो सुद्धा सेंड केला होता। तर मी हा केक त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर कस्टमरची डिमांड असेल की आम्हाला अशा पद्धतीने केक बनवून द्या, तर आपल्याला त्याच पद्धतीने हे केक रेडी करावे लागतात। तर चला ठीक असं। तर तुम्ही पाहू शकता 3 लेयर्स आपण कट केलेले आहेत आणि मी आता ही फर्स्ट लेयर ठेवलेली आहे। तर यासाठी जे क्रश वापरलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं, मालाचं क्रश आहे पायनॅपल। तर हे आपण याच्यावरती छान असं स्प्रेड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून केकमध्ये पूर्ण फ्लेवर लागेल। प्रत्येक बाईटमध्ये हा केक खूप टेस्टी असा लागला होता। कस्टमरने मला फोन करून सांगितलं की तुमचा केक खूप छान होता, टेस्टी सुद्धा होता। तर बघा सेकंड लेयर ठेवलेली आहे आणि छान असं याला पण मी आता आयसिंग करून घेत आहे। तर यासाठी जी क्रीम रेडी केली होती ती सुद्धा 150 ग्रॅमच होती आणि साधारणतः हा केक मी 250 रुपयाला सेल केलेला आहे। तर आमच्या इथे अर्धा किलोच्या केकचे रेट हे 250 रुपयेच राहतात। तर मी हा केक 250 रुपयाला सेल केलेला होता। तर बघा आपण आता लास्ट लेयर ठेवून देणार आहे, छान असं आयसिंग करून घेणार आहोत। तर हे क्रम कोट करून झालेलं होतं आणि मी हा नंतर केक फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे आणि याला आता फायनल आयसिंग करायचं आहे। तर पायपिंग बॅगमध्ये ही व्हाईट क्रीम भरून तुम्ही व्यवस्थित अशी लावली केकला तर छान असं आयसिंग होऊन जातं। तर माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी पायपिंग बॅगने सुद्धा व्यवस्थित अशी क्रीम लावून याला फायनल आयसिंग दिलेली आहे। तर मी व्यवस्थित असं आयसिंग करून घेत आहे। स्क्रॅपरच्या मदतीने याला छान असं क्लीन करून घेणार आहे। रेक्टँगल शेपचे केक बनवण्यासाठी थोडी आयसिंग करायला अवघड जाते, परंतु काही हरकत नाही। तुमची जर छान अशी प्रॅक्टिस असेल तर व्यवस्थित अशी आयसिंग होऊन जाईल। तर तुम्ही पाहू शकता मी सुद्धा आयसिंग व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा ही माझी आयसिंग करून झालेली आहे आणि नंतर मी आता सिलिकॉन ब्रशच्या सहाय्याने याला अशा पद्धतीने डिझाईन करून घेणार आहे जेणेकरून आपला केक सुद्धा दिसायला खूप छान दिसतो आणि प्रॉपर जरी आयसिंग झाली नाही तरी सुद्धा केकला छान अशी वेगळीच डिझाईन तयार होते। तर बघा वरती सुद्धा मी याच पद्धतीने याला व्यवस्थित करून घेणार आहे। तर छान अशी आपली ही स्वर्ल शेपमध्ये डिझाईन तयार होईल आणि आता आपण याचं डेकोरेशन करून घेणार आहोत। त्याआधी मी साईडच्या बॉर्डरला व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने मी छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि याला आता डिझाईन करून घेणार आहे। यासाठी बघा मी बेबी पिंक कलर तयार केलेला आहे आणि याच पद्धतीने ही डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची आहे। यासाठी जे मी नोझल वापरलेलं आहे ते मोदक नोझल आहे आणि त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण डिझाईन बनवून घेणार आहे। तर बघा तुम्हाला मी झूम करून दाखवलेलं आहे। छान अशी ही डिझाईन रेडी होऊन जाते ना, अगदी सोपी अशी डिझाईन आहे ही, तुम्ही पाहू शकता। एकदा या साईडने आणि दुसऱ्यांदा उलट्या साईडने अशा पद्धतीने ही डिझाईन करून घ्यायची आणि पूर्ण बॉर्डर आपल्याला वरची याने कव्हर करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता वरची बॉर्डर कव्हर झालेली आहे आणि त्याच क्रीमने मी आता खालच्या साईडला सुद्धा डिझाईन बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने ही डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर कस्टमरने जो केकचा फोटो पाठवला होता त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने डिझाईन होती। तर मीही त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला होता। तुम्हाला तुमच्या आवडीने जशी हवी असेल तशी सुद्धा डिझाईन करू शकता, परंतु जेव्हा कस्टमरला डिझाईन त्यांच्या पद्धतीने हवी असते तर तीच आपल्याला बनवावी लागते। तर बघा अशा पद्धतीने आपला केक पूर्ण छान असा कव्हर झालेला आहे आणि जिथे थोडे डॉट्स दिसत आहेत तिथे मी छान असे स्टार काढून घेणार आहे। तर बघा आता नंतर मी काही शुगर बॉल्स घेतलेले आहेत। हे मल्टी कलरचे शुगर बॉल्स आहेत मीडियम साईजचे, ते सुद्धा याच्यावरती मी टाकून घेणार आहे आणि मधोमध सुद्धा आपल्याला हे स्प्रिंकलर टाकून घ्यायचे आहेत। तर यामुळे आपल्या केकला खूप छान असा लुक आला होता। तर हे मल्टी कलरचे होते। छान असा केक आपला हा रेडी तयार झालेला होता आणि साईडला सुद्धा मी छोटे छोटे जे गोल्डनचे शुगर बॉल्स होते ते सुद्धा मी साईडला टाकून घेतले।
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा आहे। छान असा हा केक रेडी झालेला होता। याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते। तर बघा अशा पद्धतीने ज्या मुलाचा वाढदिवस होता त्याचं नाव मी रेडी करून घेतलं होतं आणि हॅपी बर्थडेचा एक टॅग लावला होता। तर खूप छान असा हा केक रेडी झाला होता। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर आवडला तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकने आणि सबस्क्राईबने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं आणि नवनवीन व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं। तर बघा अशा पद्धतीने माझ्या या केकचा फायनल लुक आहे। तर नंतर मी काही फोटो क्लिक केले होते, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। जर माझा हा केक आवडला तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।